आज आले होते खास पाहुणे. ते कोण ते तुम्हाला मी सांगते पुढे. तर नमस्कार मंडळी, मी अरुणा तुमचं सर्वांचे स्वागत करते. आता मी काय चिरते हे तुम्हाला समजलंच असेल. तर मी चिरत होते खोबरं, आलं, लसूण हे सगळं माझं चिरायचं आणि सोलायचं चाललं होतं. आज ना गल्ली गँगसोबत आमच्या पार्टी आम्हालाच करायची होती. त्यासाठीच ना हा मसाला मी बनवून ठेवत होते. पार्टी आम्हाला एका इलेक्ट्रिक शेगडीवरती करायची होती, कारण ती ना इलेक्ट्रिक शेगडी थोडी वेगळी आहे. ती तुम्हाला मी दाखवतेच पुढे, ती तुम्हाला बघायला भेटेल. तर त्यानंतर आहे ना मला मसाला बनवून घ्यायचा. तो मसाला होता तीळ आणि जिरे आणि टमॅटो, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण याचा मला बनवायचा होता मसाला. म्हटलं मसाला पहिल्यांदा बनवून घ्यायचा, त्याच्यामुळे ना पुढची बाकीची कामं पटपट आवरतात. मग काय फोडण्यात द्यायला जास्त आपल्याला अवघड नसतं. तर मसाल्याचं सोलून वगैरे सगळं ठेवल्यामुळे ना म्हटलं आता देवाला दिवा लावायचा. सायंकाळची वेळ असल्यामुळे ना देवाला मी दिवा लावला. बाहेर तुळशीत पण अगरबत्ती लावून घेतली. प्रणवचं मस्ती करायचं चाललं होतं, कारण ना गावाकडे आलो ह्याला भरपूर मस्ती करायला पोरं भेटतात, त्याच्यामुळे त्याची मस्ती. आणि आज तर पार्टी म्हटल्यावर तर साहेबांची खूपच मजा होती. त्याच्यानंतर जे काही मी मसाले बनवण्यासाठी जे साहित्य ठेवलं होतं त्याचा मी मसाला बनवून घेणार होते. त्यासाठी कांदा टोमॅटोसुद्धा भाजून त्याची पेस्ट मी बनवणार होते, कारण ना कांदा टोमॅटोची पेस्ट आणि आले लसणाची पण पेस्ट सेपरेट, आणि हा खोबरा आणि तीळ जिऱ्याचा मसाला पण सेपरेट जेव्हा बनवतो ना, तो आमच्या इकडे कोल्हापूरला असा मसाला बनवून आहे ना चिकन मस्त बनवतात. तर त्याच पद्धतीने आम्ही पार्टीसाठी चिकन बनवणार होतो. तर मी चिकन बनवणार नव्हते, आमच्या आहो बनवणार होते. मी फक्त त्यांना तयारी करून देत होते. म्हटलं चिकन एकदा शिजलं ना की जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळं ना म्हटलं भाकरी करून घ्यायच्या. भाकरी करायला घेतल्या होत्या. भाकरी तर थोड्याच करायच्या होत्या, आणि आज एक स्पेशल माणूस आमच्या घरी येणार होते, तर त्यांच्यासाठी पण आम्हाला हे जेवण बनवायचं होतं. तर सगळ्यांचं मिळून ना असा हिशोब करून मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या, आणि भाकरी माझ्या बनवून पूर्ण सगळ्या झाल्या होत्या. म्हटलं पोरांची पार्टी आहे तर पोरं घरातून ना भाकरी चपाती काय असेल ते त्यांच्या घरातून आणि भात आणणार होते, आणि आम्ही फक्त चिकन आणि रस्सा बनवणार होतो. आज प्रतीकला मी पातेल्याला आहे ना माती लावायला लावली होती, आणि इतक्या छान पद्धतीनं तो माती लावत होता ना, का एखादी बाईसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने माती लावणार नाही, इतक्या छान पद्धतीने त्याने पातेल्याला माती लावली होती. त्याच्यानंतर अहोने आमच्या ती शेगडी पेटवायला घेतली. ही बघा ती शेगडी, ही शेगडी आहे ना इलेक्ट्रिक पण म्हणता येणार नाही आणि चूल पण म्हणता येणार अशी ही शेगडी आहे. याला लाईटने चार्जिंग केलं ना, ही शेगडीवर थोडंसं कोळसा वगैरे टाकून जाळ केला ना ही बरोबर चालते लाईटवरती, आणि थोडी आपल्या जळण त्याला घालून अशी ही शेगडी चालते. तर पहिल्यांदा तर चिकन मी धुवून घेतलं स्वच्छ असं, आणि पोरांचं बघा इकडे लाकडं तोडायचं चाललं होतं, कारण लाकडं तोडायची कोणाच्याच लक्षात नव्हते. छोटे छोटे तुकडे यायला लागत होते, तरी पण ॲडजस्ट करून मोठे आणि लहान असे दोन्ही पण आम्ही लावले तुकडे. आता आमचे स्पेशल पाहुणे म्हणजे आमच्या दिदी येणार होत्या छोट्या, तर त्या आल्या होत्या, आणि प्रणवला खूप आनंद झाला होता आत्तूला बघून. प्रत्येक मुलासाठी आत्तू म्हणजे त्याचं वेगळंच काहीतरी एक व्यक्तिमत्व असतं. तर आल्याबरोबर आत्तूचं स्वागत केलं पप्पी देऊनच त्याने. इकडे आमच्या होनी मग चिकन शिजवून घेतलं होतं, आणि त्यासाठी फोडणीची तयारी पण झाली होती, आणि फोडणी द्यायला त्यांनी घेतली होती. तेलामध्ये मस्त असे खडे मसाले टाकून ना चिकन टाकून घेतलं. चिकन बॉईल होण्यासाठी ठेवलं होतं, आणि प्रणव ना त्याच्या मामांसोबत इतका रमला होता की घोड्या बसून त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या ह्याच्या चालू होत्या. अहोनी इकडं चिकनला हळद वगैरे टाकून ना फोडणी देण्यासाठी घेतलं, आणि त्याच्यामध्ये मीठ पण घातलं, आणि थोडे वेळ वाफेवरती शिजू दिलं. वाफेवरती शिजल्यानंतर आहे ना चिकनला आता ते चिकनचं पाणी बाजूला करून चिकन बाजूला करायचं होतं. त्याच्यानंतर रश्श्यासाठी ते फोडणी देणार होते. मग तेल टाकून रश्श्याला फोडणी पण छान अशी त्यांनी दिली. पार्टी म्हटल्यावरती सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली एक मजा मस्तीच असते. पार्टी म्हणजे असं काही वेगळं नसतं. तर दीदींनी भरपूर काय काय सामान पण आणलं होतं. ते म्हटलं आता वेगळं वेगळं करून ठेवायचं. भाजीपाला, काही सीताफळ त्यांच्या झाडाची, आणि थोडाफार भाजीपाला आम्ही पण आणायला सांगितला होता. लिंबू मोठे मोठे आणले होते त्यांनी. तर त्यांनी आणलेला सामान मी आतमध्ये लावत होतो, तोपर्यंत अहोंचा रस्सा प्यायचं चाललं होतं. रस्सा कसा टेस्टला झाला हे चेकअप करायचं चाललं होतं. आणि त्याच्यानंतर सुकं बनवायचं होतं. सुकं बनवण्यासाठी मी जो मसाला बनवून ठेवला होता तोच ते घालून ना सुकं बनवत होते. पहिल्यांदा तेलामध्ये टमॅटो कांद्याची भाजलेली पेस्ट आहे ती टाकून ती भाजून घेतली. त्याच्यानंतर मसाला भाजून घेतला, आणि त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं घातलं, आणि आपलं चिकन फोडणी दिलं. तर असं मस्त असं सुकं आपलं झालं होतं, आणि शेवटी मस्त कोथिंबीर टाकून त्याला सजवून घेतलं. आणि सगळी मंडळी आमची गल्ली गँग सगळी बसली जेवायला बसली.
असं एकत्र जेवायला बसायचं योग कधीतरीच येत असतो आणि लहान मुलांना ना पार्टी वगैरे म्हटलं की खूपच उत्साह असतो. तर त्यांना लई भारी वाटलेलं आम्ही पार्टी केलेली. तर तुम्ही पण तुमच्या गल्ली गँगसोबत अशी पार्टी करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.